नमस्कार, आवाज इंडिया में आपका स्वागत है। एनसीपी शरद पवार पार्टी के नेता और विधायक जितेंद्र आव्हाड गुस्से में हैं और गुस्से की वजह इस वीडियो को देखकर आप खुद ब खुद अंदाजा लगा सकते हैं। दरअसल शुक्रवार की दोपहर जितेंद्र आव्हाड मुंबई से सटे अपने थाने स्थित निवास स्थान पर कुछ पत्रकारों से बात करने वाले थे। ठीक इसी दौरान जितेंद्र आव्हाड के घर बिना किसी जानकारी के पुलिस महकमे के स्पेशल ब्रांच का एक पुलिस कांस्टेबल आव्हाड के घर में अंदर चला आता है, जिसकी जानकारी आव्हाड को उनके करीबों के जरिए मिलती है। बिना किसी कारण के घर पुलिस के एक कांस्टेबल का आना उनकी निजी प्राइवेसी जीवन में खलल डालने ऐसा है, ऐसा कहना है विधायक जितेंद्र आव्हाड का। जब पुलिस कांस्टेबल के घर में होने की जानकारी आव्हाड को पता चली तो जितेंद्र आव्हाड काफ़ी गुस्से में आ गए और उन्होंने हवलदार से पूछा कि घर में आने का कारण क्या है, क्या घर में उनके अपने घर में प्राइवेसी नाम की कोई चीज़ है या नहीं। इतना ही नहीं, जितेंद्र आव्हाड इतना गुस्सा हुए कि संबंधित हवलदार के सीनियर अधिकारी को भी आव्हाड से फ़ोन पर बात करनी पड़ी। इस दौरान जितेंद्र आव्हाड ये कहते हुए दिखे कि वो संबंधित कांस्टेबल पर ट्रेसपासिंग का मामला दर्ज करेंगे। आइए सुनते हैं इस मामले में एनसीपी शरद पवार दल के नेता जितेंद्र आव्हाड का क्या कहना है। थोडीशी अक्कल की आपण कोणाच्या घरी जातोय, आपल्याला काय अधिकार घरी जायचा, तुमच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी तुला यायला सांगितलं माझ्याकडे? कोण? खान लावले पीएसआय खानला, त्याला जोपर्यंत येत नाही याला सोडायचं नाही. सहा कोण सर? काय कोण काय तुम्ही तुमची ओळख सांगा. बसा मी एसबी स्पेशल काय बसा 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 याला चहा पण पाजा. बसा आता तुमची मजा येईल. बसा चालू केलं नाही तुम्ही कमिशनरेट मध्ये इथपर्यंत तुम्ही कुठे बसलेले होते? ते सर मला एसबी ब्रँच दिलाय. तुम्ही आलात कुठून? मी कुठे बसलेले होते? एसबी ब्रँच कुठे? वाटणेकर पोलीस स्टेशन. हां. वाटणेकर पोलीस स्टेशन. तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? माझं प्रायव्हसी आहे ना, माझं घर आहे ना, माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे. तुम्ही कशी घाला? मला वरिष्ठ सांगितलं म्हणून दरोडा माझ्या घरात चोरी झाली. मी आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो, चेन चोरीला गेल्या 4. त्याचा आग तुमच्यावर घेतला तर केवळ पत्रकार मी आत्ता तो आग तुमच्यावर घेतला तर की माझ्या 4 चेन चोरीला गेल्या पण तुम्ही चोरल्या. तुम्हाला समजतं का तुम्ही काय करता? एवढी हिंमत पोलिसांची की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करतात. काय केलं तुम्ही? अरे कशाला? तुमचा काय अधिकार? अहो पण माझा आहे ना, माझं घर आहे ना, निदान मला विचारायचं, माझ्या पोलिसांना विचारायचं. काय लावलं म्हणजे आमचं प्रायव्हसी माझी काही गोष्ट आहे नाही. मी तुमच्या घरात येऊ न विचारता चहा माझा काय पद्धती? झाडला फोडला कोणाच्याही त्याची चोरी पकडली, आपण चोर थोडी आहे. काय बोलायचं काय थिअरीचं कारभार आहे. करत जाऊ नका. काय सरकारला मोठा अडचणीत आणलंय, छोटी गोष्ट नाही आहे. पत्रकार परिषदेची अरे तुम्हाला बोलवलेलं का? तुम्ही पत्रकार आहात? आम्हाला असं थोडी असतं. तुम्ही पत्रकार आहात का? तुम्ही शांतपणाने मागे उभे राहून शूटिंग काढताय, चालतंय काय बोलायचं तुम्हाला? पण कसं काय? माझ्या घरात माझी काय प्रायव्हसी आहे की नाही? उद्या झाले नेमक्या बेडरूम मध्ये काय चालू आहे जरा बघून या. पत्रकार परिषद बाकी नाही, पण माझी पत्रकार माझ्या घरापर्यंत. हा बाबा हॉटेलमध्ये येतो तुम्ही येऊन उभे राहा, रेस्ट हाऊस मध्ये येतो तुम्ही येऊन उभे राहा, माझ्या घरात पत्रकार परिषद आहे. तुम्ही महाराष्ट्रात एक मोठं प्रकरण उघडत. नमस्कार मॅडम. कसा वॉच ठेवला पोलीस हवालदार निवडकर होते. सर आमदार साहेब बोलतात. आव्हाड साहेब आव्हाड साहेब बोलतात. हा तुम्हीच पाठवलंय ना मॅडम. तुम्ही तुमच्या एका हवालदाराला आमच्यावरती वॉच ठेवायला माझ्या घरात, अहो माझ्या घरात येऊन तो माणूस शांतपणाने माझे प्रेस ब्रीफिंग रेकॉर्ड करत होता. एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली हो त्यांना? आणि कशाला हे करता? आमच्यावर वॉच कशाला ठेवता?
आम्ही काय चोर दरोडेखोर ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना. त्या वाल्मिक कराडवर वॉच ठेवा ना अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून. आमच्यावर कसली वॉच ठेवता? अहो पकडले गेले ना ते तसे नाही काय. माझ्या घरात माणूस उभा आहे, माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतो इथे. नाही पोलिसांनी कोणी पकडलं रे? हा? सांगितलं आपल्याला आपल्यातला नाही असं हे काय चालू आहे म्हणजे काय. आणि मी यांना सोडणार नाही तुमचा जोपर्यंत सिनियर डीसीपी येत नाही एसबीचा तोपर्यंत यांना मी सोडणार नाही. म्हणजे रात्र झाली तरी चालेल ना, घराच्या बाहेर नाही पडते. हॅलो, हां तुमच्या सिनियरला सांगा डीसीपीला असं असं प्रकरण झालंय, कमिशनरच्या कानावर जाऊ द्या, नाहीतर ट्रेस पासिंगचा गुन्हा ह्याच्यावर दाखल करा. तुमचे कोण डीसीपी आहे त्यांना फोन करा, मी घरीच बसलोय, मी करा ठीक आहे. तुम्ही काय बोलू नका, शांत राहा. रेकॉर्डिंग हे काय आपल्याला चोरी केली आहे? रेकॉर्डिंग सर्व दुनियाला समजेल. आता रेकॉर्डिंग तुम्ही कशाला रेकॉर्डिंग केली? हे पूर्ण महाराष्ट्राला वरिष्ठांना सांगा उद्या तुम्ही आम्हाला इथे समजा इथे पोर आहे आणि अनोळखी म्हणून तुम्हाला मारलं तर काय करणार? नाही मी माझा परिचय देऊ शकतो. अरे तसं नाही घरात चालू